तर महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे चित्र आहे। त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार अशी चर्चा देखील जोर धरू लागली आहे। मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार नाही, हे विलीनीकरण अशक्य असल्याचं शरद पवारांनी सांगितलंय असा दावा संजय राऊतांनी केलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा त्यामुळे संजय राऊतांनी फेटाळून लावल्यात। शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे। शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी। शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत। शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्हीसुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत। त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात। आणि विलीनीकरणाचे संकेत आहेत का? मला असं वाटत नाही की विलीनीकरण होईल। मी जे काय पवार साहेबांना ओळखतो आणि त्यांच्या विचारसरणीला मी जे काय ओळखतो, ही विलीनीकरणाची प्रक्रिया होईल असं मला वाटत नाही। मी एकदा पवार साहेबांना प्रश्न विचारला होता सहज एका बैठकीत, तेव्हा त्यांनी हे अशक्य आहे सांगितलं।